बहुजन संघटक वाचणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्या मित्रमंडळींना सप्रेम जय भीम. बहुजन संघटक हे फेसबुक पेज राहुल खांडेकर यांनी सुरू केलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं आणि वर्तमानातील आपल्या लोकांचं जीवनमापन कसं असावं, कसं आहे, त्याच्यावरचा काय उपाय करता येईल याचे वेगवेगळे दृष्टिकोन लक्षात घेऊन ह्या फेसबुकचा लाईव्ह कार्यक्रम राहुल खांडेकर आपल्या सगळ्यांना दाखवत असतो. आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आज राहुलने मला जो विषय दिला आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना. लोककल्याणकारी राज्य कशाला म्हणायचं, राज्य कशाला म्हणायचं, लोकांचं कल्याण कशात आहे, या साऱ्या बारीक सारीक तपशिलात अलीकडे कोणीही जात नाही. जे वर्तमानात दिसतं ते आपण त्याच्यावर रिॲक्ट होतो, त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया देतो, परंतु प्रतिक्रिया देऊन ते काम संपते असं होत नाही. त्याची अजून वेगवेगळी उपकरणं वाढत जातात आणि आपण अजून गुंत्यात सापडतो. ही बाब बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय चांगल्या रीतीने माहीत असावी. एरवी त्यांनी या सगळ्या मानवी स्वभावाचा, भारतातल्या मानवी जीवनांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली असावी आणि म्हणून त्यांनी भारतीय संविधान देशाला अर्पण करताना 25 नोव्हेंबर 1949 दिवशी 49व्या वर्षी आपलं शेवटचं भाषण संविधानावरचं केलं. त्यावेळी त्यांनी हा इशारा लोकांना दिला होता की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते वापरणारे लोक जर चांगले नसतील तर त्या संविधानाची काही किंमत उरणार नाही. लोक चांगले असले पाहिजेत. आता ह्या लोकांचं चांगले वाईट पण कशात समजायचं आपण, मग आपण थोडासा इतिहास बघितला पाहिजे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि पृथ्वीच्या वर सुद्धा जीवाणू आहेत, जीव आहेत. ह्या जीवांना पोषण करणारी नियती निसर्ग आहे. निसर्गाने प्रत्येक जीवाला त्याच्या जगण्याची माध्यमं दिली, त्याच्या जगण्याची साधनं दिली आणि त्याला जन्मापासून मरण्यापर्यंतचा आरामदायक प्रवास कसा करता यावा याची स्वतंत्र प्रज्ञा दिली आहे. आणि निसर्गातले सगळे जीवजंतू या बाबी आपल्या पद्धतीने वापरत असतात. हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे की 84 लक्ष योनीमध्ये हे सगळी पृथ्वी थांबलेली आहे. आता हे 84 लक्ष कुठून जीव आणले हे आपल्याला अजून त्याचा शोध लागला नाही. परंतु आपण असा विचार करू की सजीवांमध्ये 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत आणि त्याच्यामधला एक जीव हा माणसांचा जीव आहे. एकाच प्रजातीचे जे जीव असतात ते खेळीमेळीने राहतात, एकोप्याने राहतात, एकमेकाशी सलगीने राहतात, एकमेकांची मदत करतात, एकमेकांचं सहाय्य करतात. मग ते जनावरं असले तर त्यांना आपण कळप म्हणतो, पक्षी असले तर त्यांना आपण थवा म्हणतो, पण माणसं असले मग त्याला आपण समुदाय म्हणतो, त्याला मानव समाज म्हणतो. आणि हा मानव समाज जेव्हा एकत्र राहतो, एका प्रदेशात राहतो, तेव्हा ते प्रदेश त्या मानवी समाजाच्या अवतीभोवती गुंडाळलेला असतात, म्हणून त्या प्रदेशाला राज्य असं म्हणतात. आणि मग मानवी समाजाची व्याख्या करताना अतिशय चांगल्या अर्थशास्त्रामध्ये ती व्याख्या केलेली आहे. अर्थशास्त्र असं म्हणतं, एकत्र राहणाऱ्या, एकमेकाच्या गरजा भागवणाऱ्या मानवी समूहास समाज असे म्हणतात. माणसं एकत्र राहतात पण एकमेकाच्या गरजा भागवतील असं मात्र दिसत नाही, फार कमी दिसतं. केवळ नातेसंबंधातील गरजा भागवल्या जातात, पण नात्यांमध्ये इतके बंध निर्माण केलेले आहेत की सगळी माणसं आहेत. माणसं म्हणून इथून तिथून सगळी मानवजात एक. म्हणून विदर्भातल्या आणि आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या विनोबांनी इथूनच जय जगत हा नारा दिला की सगळ्या जगातली माणसं ही सारखी असली पाहिजे. परंतु ती सारखी स्वभावाने नाहीत, चेहऱ्याने दिसतात, शरीराने दिसतात, परंतु त्यांच्यामध्ये इतकी वैफल्यता, इतकं वेगळं वेगळं भाग येतं की आपल्याला ते समजत सुद्धा नाही. आणि म्हणून या लोकांच्या कल्याणासाठी पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे, जेव्हापासून आपल्याजवळ विभाग आहे, तर आपल्याला माहीत आहे की सिंधू संस्कृतीपासून साधारणतः आपल्याला मानवजातीचा इतिहास आहे. त्याच्या आधी मेलुह संस्कृती होती, तेव्हाही मानवजातीचा इतिहास माहीत आहे. पण त्यावेळचे लोक एकमेकावर अन्याय करत नव्हते, एकमेकाचा शत्रू म्हणून वागत नव्हते. सगळी माणसं तेवढी सारखी. परंतु या माणूसपणाला त्यांच्या विवेकाने, त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि विशेषतः त्यांच्या स्वार्थाने, बुद्धिमत्तेमध्ये त्यांच्या शरीरामध्ये स्वार्थ ज्यावेळी घुसतो त्यावेळी ते माणसं जरी असले तरी त्यांचे शत्रू ठरतात, त्यांचे शोषण करतात, त्यांना गुलाम बनवतात, त्यांना वाटेल तसं वागवतात. आणि या माणसांमध्ये जेव्हा भिन्नलिंगी माणसं असतात, स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी असतात, तेव्हा स्त्री पुरुष. आणि मग इतिहास असं सांगतो की स्त्रियांनी हे जग निर्माण केलं, त्या स्त्रियांवर
त्यांना सतत आपल्या पायाखाली ठेवून स्त्री पुरुष असमानता निर्माण झाली आणि पुरुष सर्वश्रेष्ठ झाला, पुरुष हा देव झाला, पुरुष हा स्वामी झाला आणि स्त्री त्याच्या पायाची दासी झाली. ही सगळी व्यवस्था बदलत 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 ती सिंधू संस्कृतीपर्यंत आली. सिंधू संस्कृतीने मानवी विकासाच्या आणि मानवी उत्थानाचे सर्वंकष मार्ग सांगितले. म्हणून जगाच्या पाठीवर सिंधू संस्कृती ही अतिशय सुंदर संस्कृती आहे. मानवी विकासाचं द्योतक असणारी संस्कृती आहे. तिथे ज्ञान आहे, विज्ञान आहे, कृती आहे, शील आहे, चारित्र्य संपन्नता आहे आणि त्यामुळेच त्यावेळच्या लोकांचा, त्या प्रदेशांचा विकास झाला. आणि असे तो हिमाचल इतक्या मोठ्या खंडप्राय प्रदेशांमध्ये ही मानव जी जात वसलेली होती त्या मानव जातीचा विकास झाला. पण पुढे या विकासाला माणसांमधीलच काही लोकांनी तडा दिला आणि आपण असं म्हणतो की ते आर्यवंशाचे लोक आहेत, ते सुमेरियन संस्कृतीचे लोक आहेत, ते परदेशातून आलेले आहेत, ते आपले नव्हेत, ते आपला DNA नाही. आम्ही ज्या देशाचे मूल निवासी आहोत आणि ते परदेशी आहे. हजारो वर्षापासून आपण मूल निवासी आणि आर्य अनार्य हा भेद करत आलो आहोत, पण सगळे एकाच प्रदेशात राहतात. त्यांच्यामध्ये माणुसकी का नसेल हा विचार केला तर आपण भारताचा इतिहास जरा तपासून पाहायला पाहिजे. ज्या सिंधू संस्कृतीला, ज्या बौद्ध संस्कृतीला, ज्या वेगळ्या विचाराच्या संस्कृतीने फाटा दिला आणि आपली संस्कृती वरचढ केली त्या संस्कृतीला आपण अभ्यासलं पाहिजे. मग एकच लक्षात येते की माणसांचे दोन स्वभाव आहे. पहिल्या स्वभावात माणसं सत्य बोलतात, त्याच्यामध्ये सहनशीलता असते, त्याच्यामध्ये करुणा असते आणि त्याच्यामध्ये अपार दयामाया असते. दुसरी संस्कृती आहे की द्वेष असतो, तिरस्कार असतो आणि त्याच्यातून शोषण कसं करता येईल, गुलामी कशी ठेवता येईल याचा सगळा भाग असतो. म्हणजे खोट्या गोष्टी बोलून सतत सतत त्या खोट्या गोष्टी खऱ्या आहेत हे सांगण्यासाठी जेवढी केवढी मिथकं रचली गेली, जेवढी केवढी महाकाव्य रचली गेली, इव्हन ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याच्यामधल्या रूच्या जरी पाहिल्या तरी आपल्या लक्षात येते की हे साहित्य, हे वाङ्मय जे वैदिक वाङ्मय आहे ते खरं नव्हतं, ते कल्पनेवर आधारलेलं आहे. आणि अशा कल्पना मनोराज्यात माणूस आपल्या डोक्याचा विचार करत नाही की जे मी ऐकतोय ते खरं आहे की खोटं आहे, तो विचार करत नाही आणि पूर्वापार परंपरेनं चालत आलेल्या श्रद्धा, अंधश्रद्धा, कर्मकांड याच्यामध्येच तो मशगूल राहतो. त्याचा परिणाम असा होतो की तो आपोआप हे ज्यांनी रचलेलं आहे त्यांचा स्वार्थ आहे, त्यांचं भलं होत राहतं आणि त्यांचं भलंच व्हावं यासाठी बाकीच्या सगळ्या लोकांनी गुलामच राहावं, आपल्या बुद्धिमत्तेचा वापरच करू नये, अशा व्यवस्थेमध्ये लोककल्याणकारी राज्य येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की या संस्कृतीमध्ये ही जी खोटी संस्कृती आहे त्याच्यामधली पुराणं पहा, त्याच्यामधली आरण्यकं पहा, उपनिषदं पहा, हे सगळे ज्या हिंदू संस्कृतीचा, ज्या सनातन धर्माचा, ज्या वैदिक धर्माचा हा सगळा डोलारा आपल्यापुढे मांडतात आणि कायम परंपरेने आपण त्यांच्याच सानिध्यात, त्यांच्याच अधिपत्याखाली राहिलो पाहिजे हा त्यांचा अट्टहास असतो. त्याचा परिणाम काय झाला? परिणाम झाला की एक माणूस लग्न करतो तेव्हा लग्न कोण्या मुलीशी किंवा कोण्या मुलाशी करावा हे तो स्वतः ठरवत नाही, तर तो ब्राह्मणाकडे जातो आणि कुंडल्या बघतो आणि ब्राह्मण जसं सांगेल, जी तिथी सांगेल तशा पद्धतीनं वागतो. मग त्याचं लग्न होतं, त्याचा संसार सुरू होतो. या संसारात अतिशय महत्त्वाचं गोष्ट असते की त्याला अपत्यप्राप्ती होते. ज्या माणसाला, ज्या स्त्रीला अपत्यप्राप्ती झाली ते आई वडील झाले, त्याचा आनंद अवर्णनीय असतो. पण हा अवर्णनीय आनंद व्यक्त करण्यासाठी त्या पोराच्या बारशात त्याचं नाव काय ठेवायचं हे सुद्धा त्याला समजत नाही. पुन्हा तो त्या ब्राह्मणाकडे जातो, त्या पुजाऱ्याकडे जातो आणि त्याला सांगतो या तिथीला, या दिवसाला, या वेळेला मला मुलगा किंवा मुलगी झाली, आता तुम्ही त्याचं नाव सांगा. मग तो ब्राह्मण किंवा तो पुजारी जे नाव देईल ते नाव आम्ही पाळण्यात ठेवतो आणि आपल्या सगळ्या आजूबाजूच्या भगिनी त्या पाळण्याला झोका देत राहतात, त्या मुलाचं नामकरण करतात. म्हणजे जन्माला घालता येत नाही हे सरी शक्य असलं तरी जन्माला घातल्यानंतर त्याचं नाव ठेवता येत नाही याच्यासारखी दुसरी शोकांतिका कोणती असेल? म्हणजे आपल्या बुद्धीचा वापरच होऊ नये. साधं घर बांधायचं, आता घर बांधायला काही मुहूर्त लागतो का? घर बांधायला ज्या साधन सामग्री लागतात त्या साधन सामग्रीनं केव्हाही घर उभं राहू शकतं, पण तसं नाही. घर बांधून होतं पण गृहप्रवेश हा आजही जेव्हा आपल्या देशामध्ये सत्यनारायणाच्या पूजेने केला जातो आणि सत्यनारायणाची कथा जी तो पुजारी वाचतो ती आपण कधी ऐकतही नाही, ते त्या कथेत काय सांगितलं आहे ते पाहत नाही. आणि त्या पुजाऱ्याच्या त्या कथेमध्ये त्या पूजास्थानावर ज्या सगळ्या पंचपक्वान्नासारख्या वस्तू असतात, फळं असतात, ड्रायफ्रूट्स असतात, ते तो सगळे पुजारी घेऊन जातो आणि आपण लोकांना जेवण घालतो. का? वास्तुशांती केली पाहिजे, गृहप्रवेश केला पाहिजे.
आता गृहप्रवेश देखील मला माझ्या मनाने करता येत नसेल, ब्राह्मणाने सांगितल्याशिवाय किंवा पुजाऱ्याने सांगितल्याशिवाय मी गृहप्रवेश करू शकत नाही. आणि दलित समाजात, बौद्ध समाजात सुद्धा ही रूढी आलेली आहे. आता गृहप्रवेश करायचा असेल तर भिक्षुक लागतो. भंतेजी येतात आणि परित्राण पाठ करतात, शिलाचरणाचं पाणी देतात, पांढरा धागा हाताला बांधतात आणि मग गृह आणि पुन्हा जेवण. ही संस्कृती डोकं वापरण्याची संस्कृती राहत नाही. आणि जिथे डोकं वापरण्याची संस्कृती राहत नाही, जिथे बुद्धिमत्तेची संस्कृती राहत नाही, तिथे गुलामांची संस्कृती निर्माण होते. आणि गुलामांना आरामात वागवणं, गुलामांना शोषणीत ठेवणं, त्यांचे हाल करणं आणि त्यांना हे तुमच्या प्रारब्धातच लिहिलेलं आहे, हे तुमच्या नशिबातच लिहिलेलं आहे, हे तुमच्या मागच्या जन्माचं फळ आहे, अशा जेव्हा मिथकं आणि अशा जेव्हा कल्पना आजही समाजामध्ये अनुभवायला येतात, ऐकायला मिळतात, त्यावेळी हे राज्य लोककल्याणकारी राज्य आहे का, हा विचार येतो. मग सगळ्या राजांचा आपण विचार करू की भारतामध्ये जो सुपीक प्रदेश आहे, ज्या कोणत्याही प्रदेश पृथ्वीच्या कोणत्याही भागावर एका वेळी ऋतुमानाप्रमाणे 3 ऋतू येत नाहीत. आता आपल्याकडे ते कमी झालं आहे. पण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ठराविक वेळी ठराविक येणारी यंत्रणा, ही निसर्गाची यंत्रणा आहे. पावसाळ्यात पाऊस येतो, आपली पिकं आपल्याला जीवदायिनी ठरतात. उन्हाळ्यात ऊन लागतं, आपली पृथ्वी, आपली जमीन सिंचनासाठी आपल्याला तयार करता येते, वाळून सुकून करण्यात येते. आपल्याला हिवाळा येतो. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे 3 महत्त्वाचे ऋतू ज्या देशात आहेत, ज्या देशाचं नाव भारत आहे, त्या भारतामधून आता हे 3 ऋतू हद्दपार होत आहेत. पर्यावरणाचा इतका असंतुलन झालं आहे, इतका असमतोल झालेला आहे की आता भर उन्हाळ्यात आपण यावर्षी पावसाळा बघितला आहे. आता पुन्हा पावसाळा येईल की नाही. आणि हवामानाचे अंदाज हे तर्कावर जेव्हा ठरवले जातात, तेव्हा तो तर्क जेव्हा पुराणांशी आणि आख्यायिकांशी जोडला जातो, ज्योतिष्य आणि भविष्याशी जोडला जातो, तेव्हा ते अंदाज खरे ठरत नाहीत. ते विज्ञानाच्या कसोटीवर आधारलेले अंदाज असावेत, पण तसं होत नाही. कारण आज सुद्धा वर्तमानपत्राचं दुसरं पान वाचलं की लक्षात येतं तिथं राशी भविष्य आहे. लाखो लोक एका नावाची असतात, ते एकाच याने कशी येतील याचा कधी विचार करत नाही. पण वर्तमानपत्रवाल्यांची सद्दी चालू राहते आणि वर्तमानपत्रात राशी भविष्य लिहिणारी माणसं लिहित राहतात. कुठं कल्याणकारी योजना होईल? एखाद्याची रास सांगून त्याला उद्या काय होईल याचा अंदाज वर्तवणं हे कल्याणकारी राज्याचे लक्षण होऊ शकतं का? होऊ शकत नाही. म्हणून कल्याणकारी राज्याचा विचार करताना पहिल्यांदा माणसांचा विचार केला पाहिजे. माणसांमध्ये 2 गट आहेत, स्त्री आणि पुरुष. आणि ते निसर्गाने ठेवलेलं आहे. आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे स्त्री आणि पुरुष एकत्र असल्याशिवाय पुरुषांचा किंवा स्त्रियांचा वंशविस्तार होत नाही. हे नैसर्गिक आहे. जीवाणूतल्या निसर्गाने केलेल्या सगळ्या जीवाणूंमध्ये हे आहे. जनावरांमध्ये आहे, पशुपक्ष्यांमध्ये आहे, या सगळ्यांमध्ये आहे. आणि माणसं निर्माण होतात ती 3 प्रकारे निर्माण होतात. जीवाणू जे निर्माण होतात ते 3 प्रकारे निर्माण होतात. पहिलं अंडज, अंड्यातून जीव जन्माला येतो. दुसरं घामज, घामातून जीव जन्माला येतो. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं जारज, जारातून जीव निर्माण होतो. जारातून जे जन्म होतात त्याच्यामध्ये माणसाची एक जात आहे. माणसं आपल्या आईच्या उदरातून, आईच्या कोशातून बाहेर येतात, ते अंड्यातून बाहेर येत नाही. तेव्हा जारज प्राणी हे जगातल्या सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्तेचं लक्षण आहे असं समजून मानव प्राण्यांनी आपला विकास करायला पाहिजे. आणि आपल्या सगळ्या सभोवतालचे मानव प्राणी एकत्र आणले पाहिजेत, पण असं दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला आता नव्याने विचार करण्याची गरज आहे. नव्याने यासाठी विचार करण्याची गरज आहे की आपण आता जे बाबासाहेब आंबेडकर किंवा भगवान बुद्धाचे गोडवे गात आहोत, हे पुन्हा एक षडयंत्र आहे की काय, ही भीती, ही धास्ती आपल्याला होते. कारण इतिहास असं सांगतो की ज्या भगवान बुद्धाने परमेश्वर नाकारला, ज्या भगवान बुद्धाने कर्मकांड नाकारले, ज्या भगवान बुद्धाने मूर्तीपूजा नाकारली, आज जगात भगवान बुद्धाच्या असंख्य मूर्ती आहेत. गावोगावी भगवान बुद्धाच्या मूर्ती आहेत. बुद्ध विहारांमध्ये बुद्ध मूर्ती आहे. बुद्ध ज्यावेळी त्याचा अंत्य समय जवळ येतो त्यावेळी आनंद त्याला प्रश्न विचारतो की आनंद विचारतो की भंतेजी, तुमच्यानंतर आमचा कोण शास्त्र राहील? भगवान बुद्ध आनंदाला उत्तर देतात की आनंदा, अरे मी नाही, हे माझं शरीर नाही, ही माझी प्रतिमा नाही. माझ्यानंतर मी दिलेला विचार, मी सांगितलेला धम्मच तुमचा शास्त्र राहील. तो धम्म अंमलात आणला पाहिजे, तो विचार अंमलात आणला पाहिजे, तोच तुमचा मुक्तिदाता आणि तुमचा मार्गदाता ठरेल. हे आनंदाला दिलेलं भगवान बुद्धाचं वचन आज कुठे आहे? हजारो मूर्ती जेव्हा भगवान बुद्धाच्या येतात आणि नुसतं पूजा अर्चा, कर्मकांड, फुलं वाहा, उदबत्त्या लावा, मेणबत्त्या लावा आणि वंदना घ्या आणि संपलं, असं जर असेल तर त्या बुद्धाला परमेश्वराचा 9वा अवतार केलं, ही गोष्ट आपल्या का ध्यानात येऊ दे? आता बाबासाहेब आंबेडकरांची जगभर गोडवे गायले जातात. जगाने बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घेतलं आहे. आपण डोक्यावर घेऊनच आहोत अजून, ते डोक्यात घुसवलेले नाही. जर तसं असतं तर गेल्या 73 वर्षात भारतीय संविधानाने लोकशाही सुरू केलेल्या देशामध्ये लोकशाहीची एवढी विडंबना कधी झाली नसती.
आणि आज तर प्रत्यक्ष साक्षात असं दिसतंय की ज्याच्यावर विश्वास ठेवावा तोच विश्वासघातकी निघतो, ज्याच्यावर प्रेम करावं तोच शत्रू निघतो, ज्याला जवळ मानावं तोच घात करतो, मित्रही आता आपला शत्रू झालाय. अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा लोक कल्याणकारी राज्याची कन्सेप्ट बाबासाहेबांनी कशी सांगितली आणि आपण ती कशी रुजवली पाहिजे हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. बाबासाहेबांनी असं सांगितलं की लोककल्याणकारी हा विषय करताना लोकांचं कल्याण झालं पाहिजे. कल्याण म्हणजे काय? मानवाला जेव्हा त्याची जीवोत्पत्ती मिळते, त्याचा जन्म मिळतो आणि त्याला मृत्यूपर्यंत जे आयुष्य मिळतं, जे जगणं मिळतं, त्या जगण्यामध्ये त्याला जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे, त्याला जगण्याचं समाधान मिळालं पाहिजे, त्याला जगण्यात त्याच्या कर्तृत्वाचा लेश असला पाहिजे, त्याच्या जगण्यामध्ये तो इतर समाजाला घेऊन चालेल अशी वागणूक असली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये ज्या ज्या भावना असतील त्याच्यामधली एक महत्त्वाची भावना अशी आहे की मदत करणे, दुसऱ्याला मदत करणे. आणि त्या मदतीसाठी मग अनेक गोष्टी निघाल्या, दान निघालं, काय काय निघालं आहे, पण एकमेकाला मदत करणे ही खरी लोककल्याणकारी राज्याची कल्पना आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं राज्याची व्याख्या जेव्हा अर्थशास्त्र करतं की एकत्र राहणाऱ्या आणि एकमेकांच्या गरजा भागवणाऱ्या लोकांनी समाज बनतो. आपण एकमेकांच्या गरजा भागवत नाही, आपण एकमेकांच्या गरजा हिसकावून घेतो. ही बाब राजेशाहीमध्ये चालत होती, सरंजामशाही पद्धती होती, धार्मिक परंपरांना स्तोम आलेलं होतं. आणि कायम जे सतत कष्ट करणारे लोक असतील, म्हणजे शेतकरी असतील आणि शेतीवर राहणारे सगळे व्यावसायिक उद्योगधंदे करणारे, जोडधंदे करणारे असंख्य लोक असतील, ज्याला अलीकडे बहुजन समाज म्हणतात, ज्याला अलीकडे ओबीसी म्हणतात, ज्याला अलीकडे दलित आदिवासी म्हणतात, हे सगळे लोक जेव्हा त्यांच्या जगण्याचा आनंद त्यांना मिळत नाही त्यावेळी लोककल्याणकारी राज्य कुठे आहे आपल्या देशात ही गोष्ट पाहायला येते. आणि याचं कारण काय असेल? याचं कारण असेल की ज्यांच्या हाती लोकशाहीची सत्ता दिली ते लोकप्रतिनिधी अहंकारी झाले, स्वार्थी झाले आणि त्यांनी आपल्याच कुटुंबाचा, आपल्याच जातीचा, आपल्याच समाजाचा प्रचंडपणे दुर्लक्ष करून घात केलेला आहे. महाराष्ट्राचं उदाहरण घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की 1960 पासून तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जास्तीत जास्त कोणत्या समाजाचे झाले? त्याचं उत्तर येतं मराठा समाजाचे झाले. यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटलांपासून अनेक लोकांमध्ये पहा. जाऊ द्या मुख्यमंत्र्याचा सोडा, महाराष्ट्राच्या 285 विधानसभेच्या जागांमध्ये आमदार असलेले लोक जास्तीत जास्त कोणत्या समाजाचे आहेत? मराठा समाजाचे आहे, कुणबी समाजाचे आहे. मग ही व्यवस्था असताना मराठा समाजामध्ये, कुणबी समाजामध्ये आज एवढी अस्वस्थता का? त्यांच्या जगण्याचा प्रश्न इतका भयंकर का व्हावा? कारण जे लोक निवडून दिले त्या लोकांनी त्यांच्या समाजासाठी काहीच केलं नाही. लोककल्याणकारी राज्याची कन्सेप्टच त्यांनी बाबासाहेबांची स्वीकारलेली नाही. त्यांनी त्यांच्या जातीसाठी काम केलं असतं तर आज महाराष्ट्रामधला कुणबी मराठा समाज उत्कृष्ट रीतीने मोठा झाला असता, त्याने त्याच्या अवतीभोवतीचे सगळ्या समाजाला विकसित केलं असतं. पण तसं असताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस आता मराठा समाजांवर रिझर्वेशन मागण्याची पाळी यावी याच्यासारखं दुर्दैव कोणतं आहे? त्यांनी जर शिवाजी महाराज वाचले असते, त्यांनी जर शाहू महाराज वाचले असते तर रयतेचं राज्य कशाला म्हणायचं हे त्यांना कळलं असतं. आणि त्याने दुसऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये ही कडक जरब शिवाजी महाराजांकडून शिकलेली असती आणि त्यांनी लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ आपल्या देशात, आपल्या राज्यामध्ये उडवली असते. तसं दिसत नाही. हे जसं महाराष्ट्राचं चित्र आहे तसं भारतातल्या सगळ्या 37 प्रांतांचंही तेच चित्र आहे. तेव्हा याचं बेसिक मूळ कारण काय असेल तर ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोकशाही सरकार चालवण्याची संधी दिली त्या लोकांनी मूळ जो स्रोत आहे खोटं बोलण्याचा, ज्याला मी वैदिक संस्कृती म्हणतो, ज्याला धार्मिक संस्कृती म्हणतो, ज्याला सनातन संस्कृती म्हणतो आणि अलीकडे ज्याला हिंदू धर्म म्हणतो, हा खोटं बोलणाऱ्या लोकांनी वाढवलेला फार्स आहे. प्रत्येक गोष्ट खोटी बोलतात आणि आपल्याला ती खरी वाटते. आणि दुर्दैव असं आहे की याचं अतिशय चांगलं उदाहरण आपल्यासमोर आत्ता आलेलं आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय ज्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या खटल्यामध्ये 10 महिन्यानंतर सुनावणी करतं आणि निर्णय देतं ते निर्णयात आहे का? खटला कशाला भरल्या होत्या, याचिका कशाला टाकल्या होत्या, तक्रार कोणत्या विषयाची होती आणि निर्णय काय आला? कोणावर भरोसा ठेवणार? आणि मग चित भी मेरी पट भी मेरी, हे असं आहे त्याने हे असं करावं, यांनी हा निर्णय घ्यावा आणि हा सांगायचं की हा कायद्याला अनुसरून निर्णय आहे, हा लोकशाहीला अनुसरून निर्णय आहे, जेव्हा की भारतीय संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालय हे न्याय देण्याबाबतची सर्वोच्च संस्था आहे. मग आता भारतीय न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जर न्याय देणार नसेल आणि ते निकालपत्र वाचून दाखवत असेल तर या देशामध्ये लोककल्याणकारी राज्याची संकल्पना येईल कुठून? ते येऊच शकणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आता प्रत्येक माणसाने डोक्यात घेण्याची गरज आहे.
त्याच्या प्रत्येक शब्दांवर विचार करण्याची गरज आहे, त्या विचारांवर कृती करण्याची गरज आहे आणि ती कृती समाजापर्यंत पोहोचवून त्या समाजाला लोककल्याणकारी बनवण्याची गरज आहे. संविधानामध्ये लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय? लोकांचं राज्य असलं पाहिजे. मग आपल्याकडे लोकांचं राज्य बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं आहे. लोकांचं राज्य म्हणजे काय? प्रत्येक माणसाला, पूर्वी 18 वर्षाच्या वरच्या माणसाला मतदानाचा अधिकार होता. माननीय राजीव गांधी साहेबांनी जेव्हा पंतप्रधान पद स्वतःचं उपभोगलं, त्यांनी या 21 वर्षाच्या ऐवजी 18 वर्ष केला. म्हणजे पूर्वी 21 वर्ष मतदानाचं वय होतं, आता ते 18 वर्षांवर आणले. म्हणजे 18 वर्ष वयाचा नागरिक हा भारताचं लोकप्रतिनिधित्व सरकार निवडू शकतो. मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेचं असेल, ते आमदार खासदारांचं असेल, ते संसदेचं असेल, विधान परिषदेचं असेल, पण त्याच्यामध्ये मतदानाचा अधिकार आहे. आणि या मतदानाच्या अधिकारावर जे लोकप्रतिनिधी येतात ते सरकार चालवतात. म्हणजे हे लोकांचं सरकार आहे, लोकांनी बनवलेलं सरकार आहे. आता हे लोकांचं सरकार आहे, आता हे लोकांचं राज्य आहे. पण हे लोकांच्यासाठी राज्य आहे का? लोकांनी लोकांच्यासाठी केलेलं राज्य म्हणजे लोककल्याणकारी राज्य. आता जे लोकप्रतिनिधी आहेत, जे मंत्री संत्री आहेत, जे सनदी अधिकारी आहेत, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जे कायद्याचे रखवाले आहेत, हे सगळे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आपल्या डोक्यात घेऊन काम करतात का? उत्तर आहे असं दिसत नाही. मतदानाच्या दिवशी मतदाराच्या घरी जायचं आणि उरलेल्या 5 वर्ष त्याच्या प्रत्येक गोष्टीत शोषण करायचं, ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. आणि ही गोष्ट जेव्हा आपण ध्यानात घेऊ तेव्हा आपण लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं होतं आपल्याला ते आपण ठीक वापरत नाही. आणि ते वापरावं. आणि विशेषतः हजारो वर्षापासून जी वर्णव्यवस्था होती, ही वर्णव्यवस्था बंद केली पाहिजे. ही चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट केली पाहिजे आणि माणसाला माणुसकीची वागणूक दिली पाहिजे. पण हे इतके वर्ष चालत आलेली परंपरा आणि रूढी हे एवढ्या लवकर संपणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 330, 342 या 13 कलमांचा रिझर्वेशनसाठी वापर केला. ही लोककल्याणकारी सरकारवर अंकुश ठेवणारी यंत्रणा आहे की मी रिझर्वेशनचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, मी रिझर्वेशनच्या आरक्षित जातीतून आलेला आमदार खासदार आहे, तर मला माझ्या जातीसाठी काम केलं पाहिजे. मला जातीच्या काय समस्या आहे त्या मांडून त्याचे कायदे केले पाहिजे. आणि असे कायदे इम्प्लिमेंट होतात की नाही, हे कायदे समाजात येतात की नाही, जो कोणी पाळत नसेल त्याला शिक्षा होते की नाही, ही पाहण्याची जबाबदारी ह्या लोकप्रतिनिधींची आहे. म्हणून हे लोकप्रतिनिधी जे दुसऱ्या वर्गाचे असतील, उच्च वर्गाचे असतील, ते पाहू शकणार नाहीत. मग ज्या जातीचा लोकप्रतिनिधी आहे तो त्या जातीचं पाहू शकेल. या अंदाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे रिझर्वेशनचे कायदे केले. आणि 330 ते 343 या 13 कलमांमध्ये पहिली 3 कलमं इतकी सुंदर आहे की भारताच्या संसदेमध्ये रिझर्वेशनचे आमदार जातील. रिझर्वेशनच्या आमदारांमध्ये 2 कॅटेगरी त्यांनी केल्या, अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे. हे अनुसूचित जाती आणि जमाती लोकराज्य निर्माण करण्यासाठी तयार केलेले आहे की सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे, लोक इथून तिथून एक असला पाहिजे. पण परंपरेनं चालत आलेले जे विषमतावादी लोक आहेत, जे दुर्बल घटलेले लोक आहेत, यांचं उत्थान करण्यासाठी, त्यांची प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी या लोकप्रतिनिधींची निवड केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 583 खासदारांपैकी 139 खासदार जेव्हा रिझर्वेशनचे असतात, जेव्हा की बहुमताला फार कमी खासदार उपलब्ध पाहिजेत आणि त्या पक्षाचं सरकार येऊ शकतं. कोणत्याही पक्षात ज्या पक्षाचा सत्ता असेल तिथे हे अनुसूचित जाती जमातीचे खासदार असतातच की, पण ते आपल्या जाती जमातीसाठी काहीच करत नाही. आणि आज 73 वर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की या जातीचे जे रिझर्वेशनमधून गेलेले लोक आहेत त्यांनी रिझर्वेशनच्या लोकांसाठी काहीही केलेलं नाही, काहीच केलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केलेल्या तरतुदी अलीकडे खतम होत चाललेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण सगळ्यांना सक्तीचं, सगळ्यांना मोफत, सगळ्यांना समान म्हणून भारतीय संविधानामध्ये 45वं कलम दिलं आणि सांगितलं होतं की राज्य सरकारांची जबाबदारी आहे. भारतातील प्रत्येक माणसाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, तो त्याचा हक्क आहे. आणि त्याला उच्च शिक्षण पण मिळालं पाहिजे. उच्च शिक्षण देखील समानतेचंच असलं पाहिजे, पण तिथे विषमता येईल म्हणून तिथे रिझर्वेशन ठेवलं. आणि शिष्यवृत्तीच्या भरोशावर, जागेच्या रिझर्वेशनच्या भरोशावर ही अनुसूचित जाती जमातीची मंडळी शकत गेली. पण यांनी काय केलं? पुढे हळुवारपणे शिक्षणाचं खाजगीकरण केलं. मग खाजगी शिक्षणाचं पहिल्यांदा बहुजन समाजाच्या लोकांना शिक्षण संस्था दिल्या. आपल्याला वाटलं चला आपल्याला शिक्षण संस्था मिळाल्या ती चांगली गोष्ट आहे. पण नंतर असं लक्षात आलं की या लोकांना शिक्षण संस्था ज्या दिल्या ते जरी बहुजन समाजाचे असले तरी त्यांनी शिक्षणाचा व्यवसाय सुरू केला. आणि आज खाजगी शिक्षण, खाजगी विद्यापीठं ही शिक्षणाचा व्यवसाय करतात.
ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा शिक्षण महाग होते. आणि असं शिक्षण महाग की त्या शिक्षणापर्यंत तो पोहोचू शकत नाही. आज खाजगी विद्यापीठांमध्ये, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये शिक्षणाचा काय परिस्थिती आहे? हे काय लोककल्याणकारी राज्याचे आहे? आणि या जाती जमातीचे खासदार आमदार काय करतात? गेले 2018 पासून शिष्यवृत्त्या नुसतं बोलल्या जातात, प्रत्यक्ष दिल्या जात नाहीत. आणि त्या देऊ नये म्हणून पहिल्यांदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या शिष्यवृत्ती इतर मागासवर्गीयांना द्याव्या म्हणून शाहू महाराजांच्या नावाने, सारथीच्या नावाने, महात्मा फुलेंच्या नावाने शिष्यवृत्त्या काढायच्या, मात्र निधी तेवढाच ठेवायचा. म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गांना जेवढा निधी होता त्याच निधीतून या लोकांचं त्याच्यामध्ये शोषण व्हावं, ही दुर्व्यवस्था जेव्हा भारताच्या राजकारणात येते, भारताच्या शासनात येते, त्यावेळी ते लोककल्याणकारी राज्य राहत नाही. शिक्षण या देशातून हद्दपार झालेलं आहे. लोककल्याणकारी कसं होईल? आज शिक्षणाच्या आता नव्या शैक्षणिक धोरणात तर एवढी पंचायत आहे की अजून शिक्षणाचा आढावा तयार नाही, अजून शिक्षणाचा पाठ्यक्रम तयार नाही, फक्त स्ट्रक्चर देऊन टाकलं, पण त्याच्यात काय शिकवलं जाईल? आणि मग सांगण्यात येतं की 7व्या वर्गापासून व्यवसाय कौशल्याभिमुख रोजगार, म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा आणायची, म्हणजे विषम व्यवस्था आणायची, मग लोककल्याणकारी राज्याची बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संकल्पना बाद करायची. हे काय आहे हे आपल्याला समजलं नाही. पूर्वी कोणालाही शासकीय अधिकार पदावर जाण्याचा अधिकार होता. मग त्या स्त्रिया असतील, पुरुष असतील, कोणत्याही जाती जमातीचे असतील, त्यांच्यासाठी अभ्यासक्रम होते, ज्याला आम्ही MPSC, UPSC, IAS, IPS, IRS या परीक्षांनी नावाजत होतो. आणि या कॅटेगरीमधून उत्तीर्ण झालेले, गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रिझर्वेशनच्या नियमाप्रमाणे त्या पदावर बसतील आणि ते प्रशासकीय अधिकारी होतील. ही अतिशय चांगली संकल्पना आता कुठे राहिली आहे? साऱ्या स्पर्धा परीक्षा खाजगी व्यवस्थापनांकडे दिल्या, खाजगी एजन्सीकडे दिल्या, आणि प्रत्येक परीक्षेमध्ये जेव्हा कॉप्या होतात, पेपर फुटतात, त्यांचे रिझल्ट लागत नाहीत, दिलेल्या परीक्षा रद्द होतात. 4-4 वर्ष जो माणूस अभ्यास करून ती परीक्षा देतो आणि त्याचा निकाल 6 वर्षांनी लागतो, तोपर्यंत त्याचं वय त्या रिझर्वेशनच्या क्रायटेरियाच्या वयाच्यापेक्षा बाहेर जातं. तेव्हा ती लोककल्याणकारी योजना राहील का? शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा केला गेला आहे. परदेशातल्या एका विद्यापीठामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, एखाद्या राज्यावर सत्ता करायची असेल तर आता पूर्वीसारखी लढाई करायची गरज नाही, बंदुका, तोफगोळे किंवा बॉम्ब अणुबॉम्ब टाकून आता राज्य मिळण्याची गरज नाही. बस त्या देशातील शिक्षण व्यवस्था खतम करा, त्या देशाची शिक्षण व्यवस्था मोडीत काढा, तुम्हाला त्या देशावर परमनंट राज्य करता येऊ शकेल. आणि हा नियम आता भारतामध्ये स्पष्टपणे लागू झाला आहे अशी गोष्ट दिसत आहे. ज्यावेळी IAS IPS कॅडरचे अधिकारी ते परीक्षा पास झाल्यानंतरच त्या प्रशासकीय पदावर बसतील, हा नियम असताना आता हे पास न झालेले अधिकारी आता आपल्याच पद्धतीनं सचिव आणि उपसचिवावर निवडले जातील, ते उच्च श्रेणीचे असतील. ही बाब जेव्हा लक्षात येते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकसंकल्पना, लोकराज्याची संकल्पना आपण मोडीत काढलेली आहे हे आपल्या ध्यानात येते. दुसरं असं, रोजगार हा प्रत्येकाचा हक्क असला पाहिजे, म्हणून रोजगार योजना, बाबासाहेब मजूर मंत्री असताना रोजगारांसाठी जेवढे त्यांनी कायदे केले, रोजगारांसाठी जेवढे कामं केले, त्या कामाच्या दिशा कुठे आहेत? आज असं दिसतं की त्या दिशा लोककल्याणकारी मार्गाने जाणाऱ्या होत्या. या सरकारांनी, अलीकडच्या काळातील राज्यकर्त्यांनी या विकासाच्या लोककल्याणकारी योजना भांडवलशाहीकडे, सरंजामदारीकडे आणि ब्युरोक्रॅट लोकांकडे वळवल्या आहेत, ही आपल्या ध्यानात येते. सरकारचे पोस्ट बंद झाले, सरकारची रेल्वे बंद होणार, सरकारचं विमानतळांचं खाजगीकरण होणार, सरकारच्या शिक्षणाचं खाजगीकरण होणार, मग सरकारच्या हातात काय राहिलं आहे? आणि हे ज्यांना दिलं जाईल ते भांडवलदार ज्याला निवडून द्यायचं त्याच्यासाठी पैसा खर्च करतील, त्याच्यासाठी विमानं विकत घेतील, त्याच्यासाठी विमानाचा प्रवास देतील, त्याच्यासाठी पाकिटात लोक मतदारांना नोटा वाटतील, त्याच्यासाठी अलीकडच्या काळात आपण कर्नाटकाच्या ज्यात पाहिलं कोंबड्या आणि दारूच्या बाटल्या वाटतील. मी काही लोककल्याणकारी राज्याची संकल्पना राहिली का? बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आपण विचार करणारे सगळे दलित लोक, सगळे आंबेडकरी मुवमेंटचे लोक असं म्हणतात की बाबासाहेबांचं संविधान जिवंत राहणार आहे, त्याच्यातलं काही खतम होणार नाही, झालं तर आम्ही त्याचं बघून घेऊ. हो, पण त्यांनी बाबासाहेबांचं संविधान खतम न करता, त्याच्यातल्या हात न लावता, ह्याच मितीला 2014 पासून बाबासाहेबांच्या संविधानिक पद्धतीने न जाता 122 कायदे केले. कुठे गेले लोककल्याणकारी राज्याचे? आणि हे 122 कायदे जेव्हा पाहिले तेव्हा लक्षात येतं की हे झोटिंगशाही आहे, हे हुकुमशाही आहे नव्हे, ही चातुर्वर्ण व्यवस्थेतील ब्राह्मणशाही आहे. ही बाब जेव्हा लक्षात येते तेव्हा आता तरी आपण जागं झालं पाहिजे. निदान माणसांच्या एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला करता येईल का? नोकऱ्या बंद झाल्या, रोजगार बंद झाला, जीवनयापनाची जी साधनं होती शेतीतून निर्माण होणारी, त्याच्यामध्ये आता लक्ष घातलं जात नाही. पाणी पिण्याचं जे व्यवस्था होती ती व्यवस्था मोडीला निघाली. नदींचं निर्मळ पाणी प्यायला मिळायचं आणि लोक अतिशय निरामयतेने
अतिशय निरोगी आयुष्य जगायचे. आता बिस्लरीतून पाणी आलं, आता एक पाण्याचा ग्लास 10 रुपयाचा झाला आणि आपण तो घेतोय. कारण आपल्याला पटवून देण्यात आलं की आता नदीचं, नाल्याचं, विहिरीचं पाणी स्वच्छ नाही आहे, आम्ही केलेलं पाणी स्वच्छ आहे आणि आपण ते वागत आहे. आपण आता लस घेतो, इंजेक्शन घेतो, गोळ्या घेतो, आपल्याला वाटतं की यानं आपलं आरोग्य निरामय होईल, आपलं आरोग्य अतिशय चांगलं राहील. पण त्याचे साईड इफेक्ट इतके असतात, त्याचे बाह्य व्यवस्था इतक्या असतात की आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही. तेव्हा अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? कुठे लोककल्याणकारी आहे? चला, बाबासाहेबांना पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. आज फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले वाक्य हे सभेमध्ये, भाषणांमध्ये, गर्दींमध्ये किंवा भिंतीवर लिहून उपयोगाचे नाहीत. ते प्रत्यक्षच दर्शनी दिसले पाहिजे. जे जे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांनी बाबासाहेब सगळ्या देशातील प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. तो मूर्तीच्या स्वरूपात नाही, तो पुतळ्याच्या स्वरूपात नाही, तर तो त्यांनी दिलेल्या पुस्तकाच्या रूपात. आणि त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा रे, तू बाबासाहेब आंबेडकरांना मानतो की नाही मानत नको मला माहिती नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे पुस्तक वाच, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वाच, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं बुद्ध आणि त्याचा धम्म वाच, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं थॉट्स ऑन पाकिस्तान वाच, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं अर्थशास्त्राचे सिद्धांत वाच, प्रॉब्लेम ऑफ रुपीज वाच. तुझ्या ध्यानात येईल की तुझा उद्धार करता कोण आहे. देशातल्या सगळ्या स्त्रियांनी तर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू कोड बिल वाचलंच पाहिजे. आता जेव्हा या गोदी मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर, मोबाईलच्या व्हॉट्सअपवर जेव्हा बातम्या येतात तेव्हा वेगवेगळ्या बातम्या येतात आणि आपल्याला भ्रमित केलं जातं. हिंदू कोड बिल हे हिंदू स्त्रियांच्या विरुद्ध आहे असं आता जेव्हा येतं तेव्हा ते हिंदू कोड बिल वाचलं पाहिजे की नाही स्त्रियांनी? त्या वाचत नाहीत. आज मितीला ज्यावेळी शृंगाच्या काळात, पुष्यमित्र शृंगाच्या काळात स्त्रियांवर जितके जास्त अन्याय होत होते त्याच्यापेक्षा जास्त अन्याय आता भारतामध्ये या लोकशाहीच्या काळात होत आहे. पहिलवान असलेल्या स्त्रिया जेव्हा आंदोलनाला बसतात, स्त्रिया जेव्हा मारल्या जातात, स्त्रियांची जेव्हा विटंबना केली जाते, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर कसे तुम्हाला दिसत नाहीत? ते दिसले पाहिजेत. आणि मग आपण जे कायदे करतो, ॲट्रॉसिटीचा कायदा केला, पास्कोचा कायदा केला, पण या कायद्याचा उपयोग काय? पास्कोचा कायदा करून जेव्हा या देशाचा खासदार, त्याला अटक केली जात नाही, त्याला सोडलं जाते, त्यावेळी हे लोककल्याणकारी सरकार नाही, लोककल्याणकारी संकल्पना नाही. ही बाब ध्यानात ठेवली पाहिजे. आणि शेवटी मी तुम्हाला एकच सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी लोककल्याणकारी संकल्पना मांडली म्हणजे नेमकं काय केलं असेल बरं? मग आपण आता लोककल्याणकारी संकल्पनेत बाबासाहेबांचा काय विचार होता, त्यांनी काय काम केलं ते आपण बघितलं पाहिजे. मग आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी पहिला विचार मांडला की हो, आपल्या देशात परमेश्वर आहे, परमेश्वर देवळात राहतो, मंदिरात राहतो आणि त्या मंदिरात प्रत्येक माणसाला जाता आलं पाहिजे. ही लोककल्याणकारी संकल्पना आहे. सर्व माणसं एक आहेत. तुम्हाला जर मंदिरात जायचा अधिकार आहे तर प्रत्येक माणसाला असला पाहिजे. ही लोककल्याणकारी संकल्पना आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, अंबादेवीचा सत्याग्रह केला की सर्वांना, एकाला मिळेल ते सर्वांना मिळालं पाहिजे. पण तसं झालं नाही. आज जेव्हा त्र्यंबकेश्वराच्या संदर्भात उठाव होतो आणि अमक्या माणसांना प्रवेश नाही, ही बाब जेव्हा लक्षात येते तेव्हा ती लोककल्याणकारी राहत नाही. एवढंच कशाला, भारताचे राष्ट्रपती जेव्हा रामनाथ कोविंद अनुसूचित जातीचे असतात आणि त्यांना मंदिर प्रवेश नाकारला जातो आणि त्यांना ब्राह्मणाच्या पायाला हात लावावा लागतो, त्या दिवशी ती लोककल्याणकारी राज्य संकल्पना नाही आहे. त्यांना बाबासाहेब मान्य नाही आहेत. म्हणून बाबासाहेबांची संकल्पना मानवतावादाची संकल्पना आहे. जिथे तुम्ही जाऊ शकाल तिथे प्रत्येक माणूस गेला पाहिजे, त्याचा अधिकार असला पाहिजे. ही लोककल्याणकारी राज्याची पहिली संकल्पना आहे. दुसरी संकल्पना अशी आहे की लोककल्याणकारी राज्य म्हणजे लोकविकासांचं राज्य असलं पाहिजे. लोकांचा विकास कशाने होईल? लोकांचा विकास शिक्षणाने होईल. शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे आणि ती राज्य सरकाराची आणि केंद्र सरकाराची जबाबदारी होती. सरकारी विद्यापीठं होती, सरकारी कॉलेजेस होती, IIT IIM हे सरकारी इन्स्टिट्यूट होते. त्याला पॅरलल तुम्ही खाजगी विद्यापीठं करून स्पर्धा लावली आणि या स्पर्धेच्या जगात सामान्य विद्यार्थ्याला हतबल करून टाकलं. कुठे राहिली लोककल्याणकारी रचना? म्हणून शिक्षण हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे आणि सगळ्यांना मोफत मिळालं पाहिजे. ही जी बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती ती लोककल्याणकारी राज्याची संकल्पना होती. आज ती पूर्ण धुळीस मिळालेली आहे. आता आंबेडकरी विचाराच्या सर्व लोकांनी या बाबतीत उठाव केला पाहिजे, एकमत केलं पाहिजे की नव्या शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे, सगळ्या लोकांना सारखं शिक्षण मिळेल हे असलं पाहिजे. जर तसं असतं तर तुम्ही कौशल्य विकास करत आहे, मग पुजाऱ्यांच्यासाठी तुम्ही ट्रेनिंग सुरू केलं आणि त्यांना पूर्णपणे सरकारी खर्चाने त्यांना ट्रेनिंग द्याल आणि ITI काम करणारे किंवा यामध्ये त्यांना नाही, मग कुठे लोककल्याणकारी संकल्पना राहील? तेव्हा ही लोककल्याणकारी संकल्पना ठेवायची असेल तर शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि जो जितका बुद्धिमान असेल, जितका मेहनत करेल त्याला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे. ही लोककल्याणकारी संकल्पना आहे.
तिसरा विचार असा आहे की तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे. आज रोजगाराच्या संधी सगळ्या गेलेल्या आहेत. सरकारने आपल्या हातातून सगळे रोजगार संपवलेले आहेत आणि एजन्सीच्या हाती देऊन टाकलेले आहे, दलालांच्या हाती दिलेले आहे. विकास कामं जेव्हा दलालांच्या हाती होतात तेव्हा राजीव गांधीसारखा पंतप्रधान म्हणतो की मी माझ्या देशाचे 100 रुपये जेव्हा लोककल्याणासाठी खर्च करतो त्याच्यातले 85 रुपये ज्यावेळी दलाल घेऊन जातात आणि उरलेल्या 15 रुपयामध्ये मला विकास कामं करायची आहे, मात्र हिशोब 100 रुपयाचा द्यायचा आहे, अशी जेव्हा व्यवस्था येते तेव्हा ती लोककल्याणकारी राज्याची व्यवस्था होत नाही. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी पैशाच्या नियंत्रणांवर रिझर्व्ह बँकेचा असलं पाहिजे लक्ष आणि रिझर्व्ह बँकेने निरामयतेने देशाचा पैसा सार्वजनिक वित्त याच्यावर खबरदारीने त्याचा वापर केला पाहिजे आणि लोकांच्या कल्याणासाठीच वापर केला पाहिजे, ही बाब जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि रिझर्व्ह बँकेची रचना झाली आणि त्याच्यामुळे बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा ठराव आला आणि इंदिराजींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आज पुन्हा त्याच बँका ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्या डुबतात, खाजगी बँकांचं खाजगीकरण होत आहे आणि जे श्रीमंत आहेत त्यांना पळून जाण्याची संधी आहे. पैसे घेऊन कर्ज घेऊन जे गरीब लोक आहे कर्जासाठी मोहताज झालेले आहेत, त्यांना कर्ज मिळालं तर ते फेटत नाही म्हणून त्यांच्या संपत्त्या जप्त करण्याची, त्यांच्यावर जप्ती आणण्याची प्रकरणं नोटिसा दिल्या जातात. तेव्हा ही लोककल्याणकारी संकल्पना नाही. म्हणून रोजगाराच्या संधीबरोबर या देशाचं सार्वजनिक वित्त हे सार्वजनिक हितासाठीच राबलं गेलं पाहिजे. ही बाब ज्यावेळी लोकांच्या ध्यानात येईल तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आपल्याला अंमलात आणता येईल. नाहीतर एक आमदार होतो, आमदार हा सेवक असतो, लोकप्रतिनिधी हा सेवक असतो, त्याची ठराविक मुदतीत रचना असते, तो 5 वर्षाचा असतो. पण आपण एकाच आमदाराला 15-15 वर्ष, त्याच्या 20-20 वर्ष त्याला त्याच पदावर ठेवतो, तेव्हा ती लोककल्याणकारी संकल्पना होत नाही, ती सरंजामदारी संकल्पना होते. पूर्वीचे सरंजामदार जे गावखेड्यात होते ज्याला आपण देशमुख, देशपांडे, देशपटवाडी म्हणायचो, तीच अवस्था आता खासदार आमदार रूपाने आपल्याला मिळालेली आहे. आपण याचा कधी विचार करणार? ही लोककल्याणकारी राज्याची संकल्पना होऊ शकत नाही. ती करायची असेल तर तुमचा लोकप्रतिनिधी आता लोकांच्या हिताचं काम करणारा निवडला पाहिजे आणि तो हिताचं काम करू शकतो की नाही करू शकत हे लोकांनी त्यांच्यावर नजरेत ठेवलं पाहिजे. तसं जर केलं तरच या देशामध्ये बाबासाहेबांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना करता येईल. तिसरं असं की बाबासाहेबांनी सांगितलं की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे म्हणजे काय? बाबासाहेबांनी, ते कायद्याचे तज्ज्ञ होते, ते बॅरिस्टर होते, न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी पहिल्यांदी अन्याय करणाऱ्याला सजा झाली पाहिजे. आज आपल्या देशामध्ये अन्याय करणाऱ्याला सजा होते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. न्यायालय सुद्धा ज्यांनी अन्याय केला म्हणतात ते की महाराष्ट्राचं सरकार अवैध आहे, अनैतिक आहे, ते कायदेशीर नाही, मग तरीही ते चालत आहे. मग न्याय कोण देणार? मग यांनी न्याय द्यावा, त्यांनी न्याय द्यावा आणि त्यानं नाही दिला म्हणजे पुन्हा आमच्याकडे यावं. जेव्हा एखाद्या सरकारची टर्म 5 वर्षाची असते आणि 5 वर्षाची न्यायालयीन प्रक्रिया चालू असते त्यावेळी न्याय मिळाला का? उदाहरणार्थ एक खासदार आहेत, त्या अनुसूचित जातीची खोटी सर्टिफिकेट देतात आणि खासदारकी करतात, त्यांच्या कोर्ट कचेऱ्या चालू राहतात आणि त्यांची टर्म संपून जाईल तोपर्यंत त्यांचा निकाल राहणार नाही. मग ही न्यायव्यवस्था आहे? हे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आहे? हे आता सुजाण नागरिकांनी, विशेषतः या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिक म्हणून वावरणाऱ्या सगळ्या जाती जमातीच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की या देशातील लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आम्ही मोडीत काढलेली आहे. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आम्ही मोडीत काढलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार जो बाबासाहेबांचा होता तो हा होता की नैसर्गिक न्याय तत्वाप्रमाणे प्रत्येकाला जीवनयापनाचा अधिकार असला पाहिजे. त्याच्यासाठी एवढी कलमं दिली, मूलभूत हक्काची कलमं दिली. आज मूलभूत हक्काची कलमं कुठे आहेत? मूलभूत हक्काची कलमच राहिली नाही, मूलभूत हक्कच राहिले नाहीत, फक्त ते पुस्तकात, संविधानात लिहिलेले आहेत. आज एखाद्या अधिकाऱ्याकडे जा, आम्ही हा प्रयोग करत आहे शिक्षणात काम करताना, त्या अधिकाऱ्याकडे गेलं की बाबा ही तुझी ड्युटी आहे, तुझी जबाबदारी आहे, हे तुझं कर्तव्य आहे, हा तुझा अधिकार आहे, हा तू वापरला पाहिजे. त्यावेळी तो प्रशासकीय अधिकारी म्हणतो की सर हे वरून आलेलं आहे, मी याच्यात काहीच करू शकत नाही. अरे तुला दिलेला ना कायद्याने अधिकार, तुला दिलेला आहे, तू का म्हणून वरचा अधिकार वापरतो? त्यावेळी तो हतबल होतो. मग तो उत्तर देतो, सर आम्हाला नोकरी करायची आहे. म्हणजे तो लाचार झालेला प्रथम दर्जाचा अधिकारी जेव्हा या पद्धतीनं बोलतो त्यावेळी तो लोककल्याणकारी राज्याचं स्वप्न साकार करू शकेल का? तो बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाने जाऊ शकेल का? तो जाऊ शकणार नाही. म्हणून बाबासाहेब जितके जास्त या लोकांना संपवता येतील तेवढा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न त्याची शेवटचं टोक आहे 2050. 1950 साली स्वातंत्र्य मिळालं, 2050 साली 100 वर्षात त्यांना ते संपवायचं आहे. ते शेवटचं टोक आहे 2025. 1925 साली त्यांनी शपथ घेतली आणि 2025 साली त्यांना ते संपवायचं आहे. ही बाब आपल्या ध्यानात येऊ देत नाही.
आज मतामतांचा गलबला आहे आणि सारी लोक खोटं बोलत आहेत. वर्तमानपत्र खोटी, बातम्या कशा तरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने देतात, मीडिया खोटा आणि राजकारणी लोक तर भयंकर खोटे. या देशाच्या मुख्य सिंहासनावर बसलेला माणूस जेव्हा धडाधड खोटं बोलतो त्यावेळी इथे लोककल्याणकारी राज्य राहिलं नाही. इथे लोकांना खड्ड्यात घालणारं राज्य आहे आणि हे लोक जेव्हा खड्ड्यात पडतील तेव्हा त्यांना उचलायला सुद्धा कोणी येणार नाही. बाबासाहेब सुद्धा कामी पडणार नाहीत. कारण बाबासाहेब जिवंत ठेवायचे असतील तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती प्रत्येक माणसाने केली पाहिजे. आता बस झालं हे बाबासाहेब आंबेडकर आमचे, त्यांनी बुद्ध धम्म दिला म्हणून बुद्ध धम्माचे लोक बाबासाहेबांचे. हे होत नाही, हे होऊ नये. बाबासाहेबांचा विचार प्रत्येक भारतीयाने करावा आणि तो करू नये म्हणून आमच्या अभ्यासक्रमामध्ये सगळा इतिहास काढला जातो. बाबासाहेब आंबेडकर कुठेच दिसत नाहीत, भारताचं संविधान कुठे दिसत नाही. भारताच्या विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्र हा एक विषय असतो आणि राज्यशास्त्र म्हणजे राजकारण, पण राजकारणामध्ये भारतीय संविधान असतं हे आमच्या लक्षातच येत नाही आणि आम्ही भारतीय संविधानाचा अभ्यासच करत नाही. मग लोककल्याणकारी राज्याची संकल्पना कशी म्हणता येईल आणि बाबासाहेबांनी दिलेली लोककल्याणकारी राज्याची संकल्पना कशी म्हणता येईल? हा विचार आपण प्रत्येकाने करण्याची गरज आहे. हा विचार ज्यावेळी कराल त्यावेळी आपल्या ध्यानात येईल की लोककल्याणकारी राज्य म्हणजे प्रत्येक माणसाला माणूस म्हणून त्याला प्रेमाने, मायेने आणि दयापूर्वक अंतःकरणाने वागवणे, त्याचा विचार करणे, त्याला सहाय्य करणे, त्याला पुढे जाऊ देणे, ही खरी कल्याणकारी राज्याची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे आणि त्याची आज जास्तीत जास्त गरज आहे. हे जोपर्यंत प्रत्येक भारतीय माणसाच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही आणि हे तुमच्या लक्षात येऊ नये, आपल्या कोणाच्याच लक्षात येऊ नये म्हणून वेगवेगळे नाटकं ते करतात. धर्माच्या नावावर नाटकं करतात, जातीच्या नावावर नाटकं करतात, द्वेषाच्या नावावर नाटकं करतात, द्वेषाने नाटकं करतात. कुठल्याही कोणत्याही कारणाला काही कारण नाही आणि मूळ मुद्द्यापासून, मूळ प्रश्नापासून, मूळ वचनापासून आपल्याला बहिष्कृत करतात. आपल्याला ते ध्यानातच येऊ नये ही गोष्ट आहे आणि म्हणून पक्ष कोणते हा महत्त्वाचा विषय आपण घेतो तेव्हा एक लक्षात येतं की बाबासाहेबांनी जो पक्ष दिला त्या पक्षाने त्या पक्षात बाबासाहेबांचं स्थान कितीही अडळसलं तरी बाबासाहेबांनी विलक्षण बुद्धिमत्तेने मानवी विकासाचा विचार करून आपलं प्रत्येक कर्तव्य केलं आहे. कारण त्यांना लोकांचं कल्याण असं राज्य अभिप्रेत हवं होतं. ते आपण करण्यासाठी कटिबद्ध असलो पाहिजे. हा विचार जरी मी सांगत असलो तरी परिस्थिती अशी आहे की हा विचार सांगणारे खूप आहे, माझ्यासारखे खूप असतील, करणारे कुणीही दिसत नाही. रिझर्वेशनचा मंत्री दिसत नाही. रिझर्वेशनचा सामाजिक न्याय विभागाचा केंद्रीय मंत्री ज्यावेळी पुजाऱ्यांना आपल्या सामाजिक न्याय खात्यातून ट्रेनिंगसाठी पैसे देतो, जेव्हा ते की उच्चवर्णीयांनाच तिथे ट्रेनिंग मिळेल, तिथे खालच्या वर्गातील शिष्यवृत्त्या कुठे गेल्या? ती लोककल्याणकारी राज्याची संकल्पना नाही. मग फक्त बाबासाहेबांच्या नावाने डांगोरा पिटून काही चालायचं नाही. म्हणून आता बाबासाहेब आंबेडकरांना एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या समाजामध्ये, एखाद्या जातीमध्ये बंदिस्त करू नका. बाबासाहेब या देशाचे, या देशातील संपूर्ण मानवजातीचे आणि विश्वातील सगळ्या मानवजातींना योग्य असे पाठ देणारे द्रष्टा कर्तृत्व होते. 1000 वर्षातून एखादा असा माणूस निर्माण होतो असं नियतिशास्त्र सांगतं. आपण या बाबासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊनच गेलं पाहिजे ही मी आपणाला कळकळीची विनंती करीन. तरच आपल्या देशामध्ये माणसं जिवंत राहतील, नाही तर पुन्हा गुलामांचं राज्य येईल आणि आता जेव्हा गुलामांचं राज्य येईल तेव्हा ते कधीच स्वतंत्र होणार नाहीत. ही बाब आपल्या ध्यानात घेतली पाहिजे. म्हणून बहुजन संघटक यामार्फत मी माझे विचार नेहमी मांडत आलो आहे आणि आपण त्याला भरभरून दाद दिली आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो, आपलं कौतुक करतो आणि मला थोडासा वेळ झाला कारण आमच्या मोबाईलमध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो, पण तरीही आपण ऐकून घेतलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि पुन्हा राहुल खांडेकरला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद.